त्या कार्यक्रम सोहळ्याला आपण सुरुवात करूया। लोगो अनावरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे। श्री करण जोहर आणि उषा मॅम यांच्या उपस्थितीत मी श्री करण जोहर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे, सो दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीने इथे होणार आहे। उषा काकडे प्रोडक्शन्स चे आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतो, सो दॅट आय झालं पाहिजे। उषा काकडे प्रोडक्शन्स अत्यंत ड्रामॅटिक पद्धतीने या लोगोचं अनावरण झालेलं आहे। सो यू कॅन इमॅजिन की एखादं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील। हा अजून एक ड्रामा। मी मॅम आणि करण सरांना पुढे यायची विनंती करतो आणि उषा मॅम, मला आपल्याला विचारायचंय की या प्रोडक्शन हाऊसची संकल्पना कशी सुचली आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत, काय काय मानस आहेत, आम्हाला सगळं ऐकायला आवडेल। प्लीज पुढे। माझाही आवाज दिसणार आहे, पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर, मनीष मल्होत्रा येतच आहेत, थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला। मी खरंच या दोघांचं कौतुक करते। मी यांना विचारलं की असं मी मूवी करते, त्यांनी सांगितलं बिनधास्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार। आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता। मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे। त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज एक अनाउन्स झालाय, पण फक्त तेवढंच नसून प्रोडक्शन हाऊस म्हटल्यानंतर त्यातून निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे। तर मला सांगा, तुमच्या डोक्यातून त्या कल्पना त्या मी अर्थातच तुमच्या कामातून सांगणारच, पण इफ यू अलाउ मी, या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्स द्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाउन्स करणार आहोत, त्या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वाघ। तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल, उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे, तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस, तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्या। मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म डीव्हीडीवर बघितली, कभी खुशी कभी गम, आणि ती डीव्हीडी खराब झाली म्हणून मी 150 रुपयाचा व्हिडिओ पार्लर वाल्याला देऊन आलो होतो, मार पण घातला होता। आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो। आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा काकडे, कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमध्ये माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो आणि त्यांच्याकडे दरवेळेला कुणी ना कुणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं, पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहे। आणि माझ्यासारख्या नवोदित, म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिण्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावर तर थांबले नाही, तर माझ्यासारखे जेवढे तरुण आता मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी। थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल। आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आहे
उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्म है, और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगे। तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है, और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी करें, तर या मराठी फिल्मचा कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो। या फिल्म मध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो। त्याचसोबत या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे, याचं ज्यांनी म्युझिक केलंय त्या देवदत्त बाजी या नवोदित संगीतकाराला एक याचा आणि या सगळ्यात कास्ट अँड क्रूला आता बोलू शकत नाही, लिमिटेशन आहे, पण आमच्या 2 यंगेस्ट ऍक्ट्रेस आता इथे उपस्थित युविका आणि आराध्या, त्यांनाही मी मंचावर बोलवतो, त्यांचाही एक स्पेशल रोल आहे। फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत, तर त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिल्या तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही, पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत, आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुमेध आणि हेमल। मी सुमेध आणि हेमल यांना एक 2 शब्द बोलायचं। First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप चांगलं वाटतं। हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे। रिअली एक्साइटेड। मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही। मी एक सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास देतात। चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात, मला बराच त्रास बघितलाय, हे हा तर नक्कीच चालेल मला। But yes, thank you so much. I'm very confident that the product that the production is making will be amazing. आणि मी माझ्यासाठी फक्त मेहनत करेन, चांगलं करायचा प्रयत्न करेन। I'm very sure की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल। Thank you. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. We don't feel like covering the logo. It's so beautiful. We cannot cover anything. You're so beautiful. We keep on looking at you. Please. नमस्कार, मी हेमल इंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन्स चा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय। सुमेध आणि मी खूप एक्साइटेड आहोत, कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे, अशा फील्ड मधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे। सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे, तेजपालला, मला, सुमेधला, की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय। सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने, आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज हिअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी। सो व्हॉट आय मीन इट्स अ ड्रीम कम ट्रू दॅट आय एम गेटिंग युअर ब्लेसिंग टू स्टार्ट दिस जर्नी। ॲज तेजपाल सेड, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये, आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत। सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर हिट होणार। थँक्यू। And I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Hello everyone. I am also happy. Thank you for giving me this opportunity. Thank you. Bye. Hi. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you were wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these 2 little angels. Thank you so much for being here.
एंड आई एम श्योर आप सभी के दिल में जो सवाल अब तक आए होंगे कि अरे इतना सब कुछ हो रहा है, रोमांटिक है, ये है वो है, लेकिन इसका नाम क्या है? तो उषा मैम, तेजपाल, आप फिल्म का नाम कब बताएंगे? सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे. तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. Vicky's first love. विकी नावाचं film Vicky, full of love. Written and directed by Tejpal Shahnawaz. Usha Kakade presents Vicky, full of love. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उषा काकडे प्रोडक्शन्सची पहिली निर्मिती Vicky, full of love. I'm damn sure and I'm already excited with the kind of creative which I'm looking at. Written and directed by Tejpal Shahnawaz, सुमेध आणि हेमंत सारखे हे उत्कृष्ट कलाकार आहेत, दोन लिटिल एंजल्स आहेत. करण सरांचा सपोर्ट आहे या सगळ्याला. त्यामुळे I'm sure this is going to be a wonderful, big, huge entertainer and we all are waiting for it. फक्त मला असं वाटतं the entire team is here. सगळे मान्यवर आहेत, दिग्गज आहेत. तो या चित्रपटाचा मुहूर्त करण्याचा, सर इसका मुहूर्त करने का इससे और मौका अच्छा क्या हो सकता है? आप यहाँ पे हमारे सभी दोस्त हैं, सभी चाहने वाले हैं और सभी मीडिया कर्मी हैं, तो मुझे ऐसे लगता है मैम प्लीज अलाउ अस कि फिल्म का मुहूर्त भी अगर करण सर के हाथ से आप सभी की उपस्थिति में यहीं पे हो जाए तो इससे अच्छा कुछ नहीं हो सकता. कैन वी गो अहेड? अरे येस, तो मी रिक्वेस्ट करतो क्लॅप द्यायची करण सरांना, उषा मॅम, सगळी टीम, हेमंत, सुमेध, अजित या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सगळ्या मान्यवरांच्या कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा मुहूर्त श्री करण जोहर सर यांनी क्लॅप देऊन करा. सर मे आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम इन द सेंटर, सो दॅट विल बी अ नाइस फोटो अपॉर्च्युनिटी. मॅम प्लीज, सुमेध, हेमंत प्लीज कम दिस साइड, तेजपाल प्लीज कम दिस साइड. Vicky, full of love, written and directed by Tejpal Shahnawaz. Once more! Come on, Kejo, once more! सुमेध, माझी मी आपल्याला स्थानापन्न व्हायची विनंती करतो. चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. 2025 मध्ये हा सिनेमा आपल्या समोर येणार आहे. त्याचं काम लवकरच सुरू होईल. आणि आता मी इंडियन सिनेमाचे फार महत्त्वाचे शिलेदार, ज्यांच्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचा पहिला ब्रेक मिळाला आहे आणि ते स्टार म्हणून आज आपल्या समोर आहेत. वन एंड ओनली श्री करण जौहर सर, मैं आपसे विनती करता हूं टू इंटरैक्ट विद अस. नमस्कार. थैंक यू, आई लव यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. Huge round of applause. And I think जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो
तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं। And Usha ji has been a dear friend, a big friend to the community, has contributed to a philanthropy and so much, not only to the film industry but so much around her, and supporting children, health and education. She has really emerged victorious. And बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको। And मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ। And I'm just so happy and privileged कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ to launch a powerful production house, Usha Kakre Productions. And I just saw such immense talent on stage. जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का, very lovely. To the launch of Vicky already बहुत ही lucky title है, इसका donor भी बन चुका है, अभी Full of Love भी आएगा, विकी कौशल बहुत बड़े स्टार है, तो ये बहुत lucky title चुना है आपने। बहुत बहुत बधाई हो to सुमेध and हेमल and to तेजपाल। बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारे जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया तो हर रोज शॉट पे, उसके बाद मैं अपना लक के आपको नहीं दे पाया। तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊंगा। जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुंच जाऊंगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कभी नहीं हुई चाहिए। बहुत सारा आपको प्यार। एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी, तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52, लास्ट 2 वीक्स ago I turned 52, लेकिन दिल तो बच्चा है अभी भी, और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो चेल्सी की तरह घूमता है, उसी तरह जाता है। तो प्लीज जब आप मिले मुझे बस गले लगाइए, that's love and respect for me, and thank you so much. I am so honored, Usha ji, to be here today. वादा कीजिए कि हर बार जब आप कहीं से कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगे, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा। Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So I'm damn sure Usha Kakre presents Vicky Full of Love, written and directed by Tejpal Bhar, will be a wonderful hit, and Marathi audiences will receive it in a huge manner. But it is my personal request, since you are Maharashtrian, आप मुंबई में रहते हैं, मराठी फिल्म का लॉन्च है, तो हम में से बहुत लोगों की चाह है कि थोड़ा सा अगर आप मराठी में, with my help obviously, अगर मैं आपको बताऊं और आप पीछे करें तो, या otherwise I'm damn sure your Marathi is very good. No, it's unfortunate that my Marathi is not good, because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state, and I'm always very honored that I'm part of this wonderful city. Yes, we are damn sure. So आप बताइए, may I help you with a couple of lines? Me as Vicky Full of Love या चित्रपटाला, Vicky Full of Love चित्रपटाला खूप मनापासून हाँ, दिल से मनापासून शुभेच्छा देतो। ओके। मैं जब बचपन में शो देखता था आमची माटी आमची मात, मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ मराठी में। मनीष मल्होत्रा लेट हैं, उनकी तरफ से मैं माफी मांगना चाहूंगा। वो बहुत बड़े हमारे देश के बहुत बड़े डिजाइनर हैं, तो वो बहुत बड़े शादियां कर रहे हैं आजकल, और उनका ब्रांड बहुत ही बड़ा है, इसीलिए उनके पास शायद इतना वक्त नहीं होगा हमारे साथ इस मंच पे खड़े होने का। उनकी तरफ से मैं माफी मांगना चाहूंगा, लेकिन उषा जी कह रही है कि वो 5 मिनट में आ जाएंगे। वो तो आधे घंटे भी पहले सुना था कि वो 5 मिनट में आ रहे हैं। उनका 5 मिनट अभी आएगा या 5 मिनट के बाद या 5 घंटों के बाद? CS fine. So तब तक may I ask you a couple of questions? Yes. So that I would love to have an interaction. Absolutely. जैसे आपने भी बोलते समय कहा कि
you're a big fan of Marathi cinema. Yes. And I'm damn sure with Rinku, you Yes. have already worked. In fact, we were very privileged and honored to remake Sairat, which is, I think, the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी, and I was so shaken by the film कि मैं बाकी 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया. And what outstanding performances! Wow, I bow my head down to this talent, incredible talent. So my question is, currently we all are seeing all these South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even without the subtitles, we understand what is the matter. And as you know, even Marathi films are based on literature, some wonderful stories, some best of the actors, which even Indian cinema, Hindi film industry also loves to work with. So what do you think? What is current scenario of the Marathi film? और आपको क्या लगता है कि क्या चीजें अगर हो या ऐड हो जिसकी वजह से मराठी सिनेमा भी जितना साउथ का सिनेमा भी पॉपुलर हो रहा है उसके आसपास और भी पहुंच पाए? मतलब एवरीवन लव्स मराठी सिनेमा, बट फिर भी आंकड़ों के बारे में बोला जाए, आई नो इट्स अ लॉन्ग क्वेश्चन बट यू नो. No, but I just feel कि जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए. कभी-कभी comparisons में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं. मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि it is the best cinema in the world. We should believe it and it will be that. So I feel कि we're very proud to have the rich, beautiful talent that exists in Marathi cinema. बहुत सारे talented actors हैं, technicians हैं, filmmakers, निर्माता हैं, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा talent है और मनीष मल्होत्रा भी आगे talent के लिए वर्कशॉप के लिए वो पहुंच चुके हैं यहाँ. So I feel कि we should be happy with what we do and I'm sure बहुत सारा प्यार और स्नेह से तेलुगु तमिल सिनेमा, but हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं. थैंक यू सो बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए. Yes, please. अब आप कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं. So many congratulations and I know you're going to do good here too. मनीष जी का उषा से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें. मैं रोहन सर को बुलाना चाहती हूँ. रोहन सर प्लीज मंचावर यावं विनंती. एक सेल्फ सस्टेनेबल टेररियम देऊन मनीष मल्होत्रा यांचा इथे सत्कार होतोय. नेक्स्ट बार मी तुम्हाला विनंती करतो क्लॅप तुमच्याकडे असेल तर वी कॅन हॅव अ फोटो मोमेंट. मॅमला तुम्ही जर ती क्लॅप देऊ शकलात. अभी हमको करण सर ने बताया कि मनीष मल्होत्रा जो है, मनीष जी बहुत अच्छा गाना गाते हैं. मनीष प्लीज. Sorry I came late, but that doesn't mean, you know, I was genuinely stuck in traffic. I don't sing. Karan इतना अच्छा डांस करते हैं, हम लोग वही डांस करें. खींच लो. नाची ना. उषा मैम से विनती है कि आप क्लैप के साथ एक फोटो के लिए मैं रिक्वेस्ट यू टू हैव द क्लैप इन योर हैंड सर प्लीज. उषा मैम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की क्लॅप घेऊन एक फोटो आपण एकत्र घेतला तर चालेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उषा काकडे प्रेझेंट विकी फुल ऑफ लव्ह रिटन अँड डायरेक्टेड बाय तेजपाल जयंत पवार हे आपण सगळेच बघू शकतो 2025 मध्ये. थँक्यू करण सर, थँक्यू मनीष सर, थँक्यू उषा मॅम. उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार.